आज बनवली चवदार अशी वाटाण्याची भाजी. त्यासाठी वाटाणे 4 तास आधी भिजत टाकलेले होते. भिजल्यानंतर त्यांना कुकरला टाकून हळद मीठ टाकून 3 शिट्या घ्यायच्या. त्यानंतर एक कांदा, एक टोमॅटो कापून घ्यायचं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घ्यायच्या. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची. कढई तापल्यानंतर तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर जिरे मोहरी टाकायची. त्यानंतर कढीपत्ता टाकून घेऊ. त्यानंतर लसूण टाकायचा आणि मिक्स करायचं. नंतर कांदा टाकून घ्यायचा. कांदा थोडा लवकर शिजायला पाहिजे, त्यासाठी थोडं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर करपतो. त्यानंतर त्यामध्ये आता टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर त्यामध्ये टाकू हळद, धने पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट आणि मिक्स करून घ्यायचं. मग नंतर थोडं पाणी टाकायचं आणि भाजीला तेल सुटू द्यायचं. तेल सुटल्यानंतर वाटाणे त्यामध्ये टाकून द्यायचे आणि 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं. बघा, झाली आपली भाजी तयार वाटाण्याची. ही भाजी खायला खूप चवदार लागते. तुम्ही पण एक वेळा नक्की करून बघा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी ऑथेंटिक खानदेश चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.